मी डॉक्टर पद्माकर सारवळे, भाजप क्रीडा आघाडी नागपूर महानगरचा अध्यक्ष। आज आपल्यासमोर ही पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश हा होता की महाराष्ट्र शासनाची जी मिशन लक्षवेध योजना आहे त्याचा उद्देशच असा आहे की समोरच्या 10 वर्षात आपल्या महाराष्ट्रातील मुलांना ऑलिम्पिक दर्जाकरता आपण तयार केलं पाहिजे। याच्यामध्ये काही गेमचा खेळाचा या ठिकाणी सिलेक्ट करण्यात आले होते आणि आम्हाला काही दिवसापासून 7-8 दिवसापूर्वीपासून काही कंप्लेंट या ठिकाणी क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या येत होत्या, ज्याच्यामध्ये काही पालक आणि खेळाडूंनी सुद्धा कंप्लेंट केली आणि याची शहानिशा करण्याकरता आमचं एक कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला काल जेव्हा भेट दिली तर माननीय क्रीडा अधिकारी यांच्यासोबत जे वार्तालाप झालं त्याच्यामध्ये आम्हाला काही गोष्टी निष्पन्न झाल्या की ही लक्षवेध योजना जी आहे ती बरोबर प्रकारे राबविण्यात येत नाही आहे, याचा कुठे ना कुठेतरी मिसयूज होत आहे। ज्या लक्षवेध योजनाकरता संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे त्या संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच ही योजना नागपूर सोडली तर राबवण्यात आलेली नाही आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की या योजनेकरता जो निधी आहे तो निधी पण अजून उपलब्ध झालेला नाही। कुठलीही गडबड, कुठल्याही याच्याकडं कोणताही आदेश न निघता आपल्या नागपूर जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी ही योजना कुठल्याही बेसिक सुविधा नसताना का सुरू केली, जेणेकरून त्या मुलांना कुठलाच त्याचा फायदा होत नाही आहे। ज्यांचा मेन उद्देश हा होतो की आपण कुठल्या लेवलकरता मुलांना तयार करतो, जेव्हा त्यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध नाही तर ती मुलं तिथे येतील कशी। आणि जेव्हा विचारणा करण्यात आली तेव्हा 20 पैकी काही गेममध्ये 2 मुलं येतात आहे, काही ठिकाणी 4 मुलं येतात आहे। दुसऱ्यांच्या प्रायव्हेट कोचिंग सेंटरवर ही योजना चालवतात। जर आपली जी स्वतःची जी योजना आहे ती आपण दुसऱ्यांच्या प्रायव्हेट सेक्टरवर चालवतो आहे तर मग गव्हर्नमेंटच्या या मिशन योजनेचा काही फायदा होणार नाही, आपले मुलं कुठेच या ठिकाणी स्टँड होणार नाही। आपल्याला ऑलिम्पिक दर्जाचे जर खेळाडू घडवायचे असतील तर अशी खूप घाई करून आमची घाई आपल्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी केलेली आहे की बिलकुलच म्हणजे न समजण्यासारखी आहे। याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे विचार करावा आणि ही मिशन अजून या कशा चांगल्या प्रकारे करता येईल याचा त्यांनी विचार करून सगळ्या मुलांना न्याय द्यावा हीच मागणी आहे। भ्रष्टाचार झाला असा आरोप आहे तुमचा की अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला यामध्ये? भ्रष्टाचार झाला हे मी याच्यामध्ये काही करणार नाही, पण ज्या पद्धतीने मागच्या काही मुलांना त्यांचं सिलेक्शन असताना त्यांना डावलून त्यांना कळवण्यात आलेलं नाही आहे याचाच अर्थ कुठेतरी त्यांची जी वृत्ती आहे ती दिसून येते की आपण या बाबतीमध्ये कुठल्याही मुलांना सांगायचं नाही आहे आणि किती बेजबाबदारपणा त्यांच्या कृत्यातून जाणून येतो आहे।